ऐन गणरायाच्या आगमनाच्या दिवशी अकोल्यात धुवाधार पावसानं जोरदार हजेरी लावली आणि याच पावसामुळे काय परिस्थिती आपण आहोत अकोल्यातल्या या जवाहरनगर भागात बसस्टँडकडून जवाहरनगर भागाकडे जाणारा हा जो रस्ता आहे या रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय आणि महापालिकेनं जी पावसाळ्याची तयारी केली होती ती कशी फोल आहे हे यात उघड होत आहे आणि पावसाळा जवळपास आता अर्ध्याच्या वर आला तरी ही परिस्थिती जी आहे ती अकोला शहरातली संपत नाही। आजच्या संपूर्ण दिवसाचा विचार केला तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आता पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। अकोट तालुक्यातल्या मुंडगावमध्ये चंद्रिका नदीला महापूर आल्यामुळे अमिनापूर आणि मुंडगावचा संपर्क तुटला आहे तर अनेक ठिकाणी जे आहे ते रस्ते जे आहेत ते बंद झालेले आहेत। नदी आणि नाल्यांना पूर असल्यामुळे यासोबतच अकोल्याच्या गणपती मार्केटमध्ये जिथे मूर्तींची मोठ्या प्रमाणात विक्री होत होती ती या पावसामुळे मोठी तारांबळ उडाली आहे आणि धावपळ मोठ्या प्रमाणात गणपती भक्तांची झालेली आहे आणि अनेक ठिकाणी या पावसामुळे गणपतीच्या उत्साहावर ते विरजन पडल्याचं चित्र अकोल्यात पाहायला मिळत आहे। उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।